नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही रडतच देवघरात येते आणि देवासमोर हात जोडून म्हणते की देवा, काय केले तू हे सर्व? मी तुला सारखे हात जोडून म्हणत होते की माझ्या सारंगचे सर्व काही व्यवस्थित कर, त्याचा संसार, त्याचे सर्व काही व्यवस्थित होऊन दे, पण तू घरटं बांधण्याच्या अगोदरच विस्कटलं का केलेस तू असे देवा? आणि काचेच्या सारखे त्याचे मन आहे, त्याच्या जीवाला तू तडा दिलास, मग त्याला कसे सावरायचे आम्ही? माझ्या सगळ्या मुलांमध्ये माझा सारंग निरागस आहे, अगदी साधा आहे, आणि देवा तू त्याच्यावरच इतका मोठा आघात का केलास? का रे देवा? म्हणून सुमित्रा देवापुढे हात जोडून खूप रडत असते. आणि तेवढ्या तेथे जानकी आणि ऋषिकेश येतात. तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की काय तिकडे काही विपरीत तर झाले नाही ना? तेव्हा जानकी म्हणते की तसे नाही, परंतु शब्दाला शब्द मात्र लागला. प्रकरण वाढले असते, परंतु आम्ही त्यांना सुनावून आलो. तेव्हा ऋषिकेश सुमित्राला विचारतो की आई, सारंग कुठे? सुमित्रा म्हणते की तो त्याच्या खोलीमध्ये आहे, परंतु मनाने तो खूप खचलाय, त्याला कसे समजावे तेच कळत नाही. तुम्ही दोघे त्याच्याशी बोलाल का? तर ऋषिकेश म्हणतो की आई तू काळजी करू नकोस, आम्ही नक्की त्याच्याशी बोलतो. या धक्क्यातून त्याला बाहेर काढावेच लागेल. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, असे बोलून ऋषिकेश आणि जानकी सारंगकडे येतात. तेव्हा सुमित्रा देवासमोर हात जोडून पुन्हा रडू लागते. त्यानंतर इकडे सारंग हा ऐश्वर्यासाठी त्याने जी गिफ्ट आणलेले असते ते गिफ्ट समोर ठेवून त्याला ऐश्वर्याबरोबरचे सर्व क्षण आठवतात आणि तो खूप रडत असतो. तेवढ्यात जानकी दरवाजा वाजवते आणि सारंग भाऊजी असा आवाज देते. तर सारंग लगेच घाईने आपले डोळे पुसतो आणि हो वहिनी बोलून आलो बोलून ते गिफ्ट तो टेबलवर ठेवतो आणि दरवाजा उघडतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये येतात. तर सारंग लगेच पाठ फिरून उभा राहतो. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला खुणावते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग, तेव्हा सारंग म्हणतो की नाही दादा, तुम्ही जे काही केले ते अगदी बरोबर केले, तुम्ही काही चुकीचे नाही केले, माझी काहीही तक्रार नाही. सारंग ही सर्व रडत बोलत असतो आणि खरंच तिचे माझ्यावर प्रेम नव्हते, मग तिने का आणि कुणासाठी या घरामध्ये राहावे? दादा, कसे आहे की मुली आपले आईबाप सोडून नवऱ्याच्या घरी येतात, अगोदर ते त्यांच्या अर्धांगणी होतात, मग साखरेसारख्या त्या घरामध्ये विरघळून जातात, पण ऐश्वर्याने कधी मला आपला नवरा मानलंच नाही, मग तिने का आणि कशासाठी या घरामध्ये राहायचे? तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी. तर ऋषिकेश सारंग जवळ येतो, सारंगच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो की अरे सारंग, मला कळते हे सर्व तुला खूप जड जाते. सारंग म्हणतो की हे बघ दादा, तिची त्यात काय चूक आहे रे? आणि हे बघ जानकी वहिनी, मी आईशी सुद्धा बोललो की आपला सौमित्र दादा कुठे आणि मी कुठे, आमच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सौमित्र दादा दिसायला सुंदर हाय फाय आहे, मी तर साधा शेतकरी माणूस. आणि वहिनी हे बघ, ऐश्वर्या सुद्धा सुंदर आहे आणि हाय फाय सुद्धा सुंदर आहे, मग मी तिला कसा शोभून दिसणार? आम्ही जर जोडीने उभा राहिलो तरी लोक सुद्धा म्हणणार नाहीत की आम्ही नवरा बायको आहोत म्हणून. मग हे खरंच आहे की तिला सौमित्र दादाच आवडणार? तर सारंगला खूप रडू येते आणि मी कसा आवडेल असे म्हणतो. तर जानकी म्हणते की भाऊजी तसे काही नाही, ऐश्वर्याने तुम्हाला फसवले तिच्या स्वार्थासाठी, तिच्या हेतूपायी. तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहात यामुळे नाही. मग का तुम्ही स्वतःला इतके कमी समजतात? मग का स्वतःला तुम्ही इतके कमी लेखून घेतात स्वतःला? म्हणजे तुम्हाला जे काही शेती तज्ञामध्ये क्षेत्रात कळते ते अख्ख्या गावातील कुणालाच कळत नाही. सगळेजण शेतीचा सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडेच येतात. मग कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही कमी आहात? फक्त घरातच नाही, अख्ख्या गावात तुम्ही सर्वांचे आवडते आहात, कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात, सगळ्यांचं तुम्ही मन जमता आणि तुम्ही ओवीचे तर आपले गुलाबजामू काका आहात, अगदी आमच्या घरातील हसरा चांदोबा, अगदी चांदोबासारखे क्यूट. आणि भाऊजी काय कमी आहे तुमच्यात? काहीच नाही. आणि खरं तर वाईट ऐश्वर्याला वाटायला हवे, तुमच्यासारखा हिरा तिच्या पदरात पडला, तीच कमनशिबी आहे की तुमची किंमत तिला नाही समजली. नुकसान तिचं आहे भाऊजी, नुकसान तुमचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा ऋषिकेश सुद्धा सारंगला म्हणतो की जानकी जे काही सांगते ते अगदी बरोबर आहे, हे बघ तू असा उदास नको राहूस, आम्ही आहोत ना तुझ्या सोबत. तेव्हा जानकी म्हणते की मला तर वाटते अगदी बरोबर झाले, रामरायाच्या कृपेने सर्व काही आताच समोर आले. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की वहिनी हे बरे नाही झाले, हे सर्व आपल्याला अगोदरच कळायला हवे होते. सारंग उठतो आणि तनकनी तो बाजूला निघून जातो. तेव्हा जानकी त्याच्या मागे जायला निघते. तर ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि जानकी थांब, त्याला आता एकट्याला राहायला हवे, थोडासा वेळ त्याला सुद्धा द्यायला हवा. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या प्रेमात पडले, हार्ट ब्रेक झाला त्यांचा, आपल्याला त्यांना खूप जपावे लागणार. त्यानंतर इकडे सयाजीराव सुद्धा खूप टेन्शन मध्ये एरेझारे मारत असतात आणि तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर नानांचा कॉल
कॉल येतो. नानांचा कॉल बघून सयाजीराव विचार करतो की नाना, तर फोन उचलतात तर नाना म्हणतात की काय रे, आलास का शेवटी स्वतःच्या मूळ स्वभावावर. अरे तू माझ्या दोन्ही पोरांच्या आयुष्याची खेळलास, पण एवढंच काय, परंतु तुझ्या पोरीच्या सुद्धा आयुष्याची तू वाट लावली. काही कळते का तुला, कुठून एवढी रे. तेव्हा सयाजी काका नानावर ओरडतात तर नाना म्हणते की गप्पस, माझीच चूक झाली की तुझ्यासारख्या माणसावर मी पुन्हा एकदा विश्वास ठेवला. इकडे सारंगच्या लग्नाचे सर्व विधी चालले होते, मेहंदी, हळद वगैरे, आणि तिकडे तर तू माझ्या सौमित्राला डांबून ठेवले होते आणि तिकडे सौमित्राला छळवत होता. एकीकडे सौमित्राला छळवत होतात आणि दुसरीकडे सारंगला फसवत होतात. सयाजी म्हणतो की हे बघ नाना, तर नाना म्हणतात की काय रे, काय होण्यासारखे राहिले आता, सांग ना काय राहिले, कारण माझ्या पोराला किडनॅप करायची हिंमत तू दाखवली. तुझी आणि माझी दुश्मनी मिटवण्यासाठी हे लग्न आपण ठरवले होते, परंतु तुला मैत्रीची किंमत नाही समजली. शेवटी तुला घोटेपणा आणि घातच प्रिय आहे. मग ठीक आहे, आजवर तू माझी मैत्री बघितली, मग आता माझी दुश्मनी बघण्यासाठी तू तयारच राहा. आणि हे बघ सयाजी, तुला जे करायचे असेल ते तू कर, पण यापुढे हा नाना कधीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. इथून पुढे आपला सर्व संबंध संपला. आणि रागाने नाना फोन कट करतात. सुमित्रा सुद्धा तिथेच असते आणि हे सर्व ती ऐकत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या जानकीचे सर्व बोलणे आठवत एक एक फोटो ही जाळत असते. तर सयाजी काका ऐश्वर्याला आवाज देऊ लागतात, परंतु ऐश्वर्या ही बाहेर असते आणि रडतच फोटो जाळत असते. तेवढ्या सयाजी काका बाळाभाऊंना विचारतात की बाळाभाऊ, ऐश्वर्याला बघितले का कुठे, तर बाळाभाऊ म्हणतात की नाही. तर सयाजी विचारतात की मग गेली कुठे ती, असे बोलून ते बाहेर ऐश्वर्याकडे येतात. ऐश्वर्या फोटो जाळत असते तर सयाजी म्हणतात की सर्व राग तू इकडेच काढणार का, हे बघ पोरी, तुला जाळायचे आहे ना, मग हे फोटो नाही तर रणदिव्यांचे घर. सयाजीराव विखे पाटलांची पोरगी आहे तू, मग तुला असे मैदान सोडून पळून नाही देणार मी. तेव्हा ऐश्वर्या रडतच म्हणते की डॅडा, आता माझ्या हातामध्ये काहीच उरले नाही, मी काहीच करू शकत नाही. ते दोघे माझा इन्सल्ट करत होते आणि मी तर काय गप्प आणि रागाने गप्प बघत होते असे म्हणते. सयाजी काका म्हणतात की त्यात काय झाले, वाघ सुद्धा झेप घेण्याच्या अगोदर 4 पावलं मागेच जातो. तू तर माझी वाघीण आहे, मग हातात काय राहिले म्हणजे काय, तू तर रणदिव्यांची सून आहे, मग त्यांना तुला घरात घ्यावेच लागेल. ही लढाई मी तुला हारून नाही देणार, मग तुला त्या घरातील तुझा हक्क मात्र घ्यावाच लागेल. त्या नानाने मला फोन करून सांगितले की बघून घेईन, मग मी सुद्धा आता त्याला दाखवून देतो की मी सुद्धा आणि माझी पोरगी सुद्धा काही कमी नाही. ते तू शस्त्र बदल, परंतु लढाई मात्र सोडू नकोस. ज्या गोष्टीसाठी तू त्या घरामध्ये गेली होतीस ना, मग ती गोष्ट तू पूर्णच कर. त्यांची पिस काढ, परंतु ही लढाई मात्र तुला जिंकायची. आणि त्याच वेळेस ऐश्वर्याच्या हातामध्ये फॅमिली फोटो असतो पूर्ण रणदिव्यांचा आणि त्या फोटोकडे ती बघत असते आणि बघता बघता तो फोटो ती फाडून टाकते आणि मनात म्हणते की नाही, त्या रणदिवे कुटुंबाचे तुकडे तुकडे केले तर नावाची ऐश्वर्या नाही मी. आणि शेवट तिच्या हातामध्ये जानकी आणि ऋषिकेशचा फोटो असतो आणि तो फोटो अर्धा जाळत त्या फोटोकडे बघत म्हणते की नाही, या जानकी आणि ऋषिकेशच्या जीवाची आग केली तर नावाची ऐश्वर्या नाही, आणि तो फोटो ती जाळून टाकते. सयाजी पाटलाला तर खूप आनंद होत असतो. त्यानंतर इकडे बाहेर झाडाजवळ येऊन सारंग खूप रडत असतो. तर ऋषिकेश खिडकीतून हे सर्व बघतो. ऋषिकेशला खूप वाईट वाटते आणि तेवढ्यात तेथे जानकी सुद्धा येते. जानकी ही ऋषिकेशकडे बघत असते आणि तिचे सुद्धा लक्ष समोर जो सारंग झाडाजवळ रडत असतो त्यांच्याकडे जाते. तर तिला सुद्धा खूप वाईटच वाटते. ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते. तर जानकी ही ऋषिकेशच्या पाठीवर हात फिरवते आणि हे काय, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी. तर ऋषिकेश हा रडतच म्हणतो की अगं सारंग किती रडतो त्याकडे बघ, कसा कोमजून गेला तो, एकटा पडला बिचारा, त्याला यातून बाहेर कसे काढायचे हाच मोठा प्रश्न आहे. तर जानकी म्हणते की बाहेर तर काढावेच लागेल त्यांना यातून, असे खचून कसे चालेल आपल्याला, कारण ऋषिकेश पूर्णपणे खचून गेलेला असतो सारंगची ती अवस्था बघून. जानकी म्हणते की कोणत्या घरामध्ये प्रॉब्लेम नसतात, बाहेरून दिसायला दिसते की सर्व काही अलबेल आहे, पण घरामध्ये कायम प्रॉब्लेम असतात हे ज्याचे त्यालाच माहिती असते. कुणाचे आपापसात पटत नाही, कुणाचे पैशावरून वाद असतात, कुणाचे कशावरून, कुणाच्या घरामध्ये हेल्थ इश्यू असतात, प्रत्येक जण आपापली लढाई लढत असतो. म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम हे असतात, त्यावर सोल्युशन शोधायचे असते. मला खात्री आहे की आपण सुद्धा या प्रॉब्लेमवर सोल्युशन नक्की शोधू. आपण सर्वजण एकत्र आहोत ना, नाना आहे, आई आहे, तुम्ही, मी, आपण सगळेजण एकत्र आहोत ना. तर ऋषिकेश म्हणतो की पण सारंग जिच्या प्रेमात पडला ती ऐश्वर्या मात्र नाही ना. तेव्हा जानकीचे सारंगकडे लक्ष जाते आणि ती ऋषिकेशला म्हणते की खरं तर याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला नाही सापडले, ते आपल्याला शोधावे लागेल. ऋषिकेश उठतो, जानकीच्या हातामध्ये हात देतो आणि शोधावे तर लागेलच आपल्याला
त्याशिवाय काही पर्याय नाही. बघ ना त्याची अवस्था कशी झाली. आणि हे बघ जानकी, आईला आता तुझ्या आधाराची खूप गरज आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो मी बोलते आईंशी, पण तुम्ही असे खचून नका जाऊ. तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तर मला सुद्धा खूप मोठा आधार मिळतो. जानकी ऋषिकेशला आधार देऊन मी आलेच असे बोलून ती सुमित्राच्या रूम मध्ये येते. ऋषिकेश मात्र एकटक सारंगकडे बघत असतो. तेव्हा नाना रूम मध्ये असतात आणि नानांना तर खूप टेन्शन आलेले असते. तर जानकी तेथे येते आणि नाना आई कुठे आहे असे विचारते. नाना म्हणतात की मला कल्पना नाही ग, माझं चित्त स्थारावर नाही, काही सुधरत नाही मला. तर जानकी म्हणते की नाना मी समजू शकते, परिस्थिती अनपेक्षित आणि झालेला प्रकार इतका भयंकर घडला. तेव्हा नाना रागाने म्हणतात की खरं सांगू का जानकी, या सर्वांचे मूळ आपला सौमित्रच आहे आणि आपला कसला ग तो परक्याहून परका झाला तो आपल्याला आता. जानकी नानांना समजावल्या जाते पण नाना ऐकायला तयार नसतात. मी तर त्याच्या नावाची आंघोळच केली. नाना खूप टेन्शन मध्ये येतात. तर इकडे सुमित्रा ही ऋषिकेशच्या रूम मध्ये येते आणि ऋषिकेशला विचारते की अरे सौमित्र कसा आहे रे माझा, तो आपल्या इथपर्यंत घरापर्यंत येऊन गेला परंतु मला काही भेटला नाही. मला मान्य आहे रे तो यांना घाबरला असेल, पण मला तर भेटायचे होते ना. म्हणून सुमित्रा खूप रडू लागते. जेव्हापासून मला कळले की त्याला खूप छळले, त्याला डांबले, त्याला मारले, तेव्हापासून जोपर्यंत मी त्याला बघत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार. ऋषिकेश म्हणतो की आई सौमित्र ठीक आहे, तू अजिबात असे रडू नकोस. आणि ऋषिकेश आपल्या हाताने सुमित्राचे डोळे पुसतो. तर इकडे नाना सुद्धा भयंकर चिडलेले असतात आणि जानकी त्यांना आधार देत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही घरी रणदिव्यांच्या घरी येते. तर सारंग दरवाजा उघडतो तर ऐश्वर्याला सर्वांना बघून तर खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय ग, कशासाठी परत आली तू, काय हवं तुला. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत हात जोडते आणि आई मी माफी मागण्यासाठी आले. सौमित्राने मला दगा दिला म्हणून मी खूप दुखावले गेले होते, म्हणून सर्वांची ती माफी मागू लागते. तर नाना म्हणतात की हे बघ, तुला खरंच पश्चाताप झाला असता तर या अगोदरच तू सर्वांची माफी मागून मोकळी झाली असती. नाही, या घरामध्ये तुला माफी सुद्धा नाही आणि परत जागा सुद्धा नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी येथे बाहेर दरवाजातच बसून राहणार. म्हणून ऐश्वर्या तेथेच दरवाजाला टेकून बसलेली असते आणि सारंग खिडकीतून तिला बघत असतो. तेव्हा जानकीचे मात्र सारंगकडे लक्ष जाते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.